नमस्कार. क्रिएटिव्ह लाईफमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. केक घेतला आहे बनवायला आज मी. 1 वाटी दही घेतलं आहे, तर 1 वाटी तूप घेतलं आहे. आता हे एकत्र करून घेऊया, सारखं करून घेऊ. चांगलं फेटून घ्यायचं त्याला आपण. आता 2 वाट्या रवा घेतला आहे मी, बारीक रवा आहे आणि तो मी चाळूनही घेतलेला आहे, रेडी ठेवलेलं आहे सगळं. आता हे मिक्स करूया व्यवस्थित तुपामध्ये. आता दूध घेतलं आहे, 1 आणि अर्धी वाटी दूध आहे, ते थोडं थोडं घालून आपण मिक्स करायचं आहे. 2 चमचे मिल्क पावडर टाकली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. पुन्हा दूध घालून मिक्स करायचं आहे. थोडं थोडं दूध घालून मिक्स केल्याने बॅटरचा अंदाजही लागतो, किती गुठल्याही निघून जातात. एकदम घातल्याने त्याच्या गुठल्या बनतील, त्याच्यामुळे एकदम न घालता थोडं थोडं मिक्स करायचं दूध. चांगलं फेटून घेतलं आहे. आता ह्याला 20 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. रवा जरा फुलेल तो. आता टॅनला आपण एक पेपर घालून घेऊया, बटर पेपर घातल्याने तेल लावायची गरज नाही आहे. आता मी बेकिंगसाठी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये मी 2 वाट्या आहे मीठ, ते घालून आता सारखं करून घेत आहे. एक चाळण ठेवायची आहे खाली, प्लेट अशी. ही कुकरचीच प्लेट आहे माझी. आता बॅटर बघूया आपण कसं झालं आहे ते. रवा किती फुलला आहे आता पाहून घेऊया. रवा झाला आहे घट्ट. आता पुन्हा थोडं थोडं दूध घालायचं आहे. बेकिंग सोडा घातला आहे, बेकिंग पावडर घातली आहे. आता पुन्हा दुधाने ते मिक्स करायचं आहे व्यवस्थित. बॅटर आपलं थोडं घट्ट झालं आहे आणि दूध बाकी आहे आपलं. पुन्हा थोडं दूध घातलं आहे. चिमटीभर मीठ घातलं आहे. 1 चिमटी घालायची फक्त, त्याच्यामुळे केकला चांगली टेस्ट येते. पुन्हा हलवून घ्यायचं. आता 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घातला. केकला चांगला स्वाद यावा म्हणून घालायचं आहे हे. आता हे 1.5 वाटीचं दूध आपलं पूर्ण झालेलं आहे. बरोबर 1.5 वाटी लागली आहे केकसाठी. बॅटर चांगलं मिक्स करून घेऊन त्याही किशमिश घालत आहे मी. थोडंफार थोडे तुटी फुटी घालते, म्हणजे केक छान दिसतो. बॅटर आता साईडला ठेवूया आणि आपला टॅन सजवून घेऊया. बदामने, थोडे बदाम, थोडे टूटी फुटी पण लावूया आपण त्याला.
म्हणजे केक वरच्या साईडने खूप छान दिसेल. थोडे किशमिश घालत आहे. थोडी टुटी फुटी घालूया, रंगही छान दिसतो त्याच्यामुळे आणि चवीला पण छान लागतं. आता बॅटर घालून घेऊ आपण. एकसारखं बॅटर करून घ्यायचं आहे कॅनमधलं. आता आपण हे टॅप करून घेऊ थोडं सारखं होण्यासाठी. कुकरमध्ये लावून घेतलं आहे मी. तर कुकरच्या झाकणाची शिटी काढून ठेवायची आहे आणि झाकण लावून घ्यायचे. साधारण 40 मिनटं किंवा पाऊण तास लागेल. झाला आपला बेक केक. बघा, जवळजवळ 1 तास लागला आहे त्याला. आपण कुकरमधून काढून घेऊया टाईम, म्हणजे थंड होऊन जाईल जरा. आता शिजला का पाहून घेऊया. आपला बेक झाला व्यवस्थित केक. कुठेच काही लावलं नाही, ओलावा नाही आहे आतमध्ये त्याचा. व्यवस्थित बेक झाला. आता थंड झालेला आहे तसा आपण काढून घेऊया केक प्लेटमध्ये. थोडं टॅप करायचं असं. पेपर काढून घेऊया. हा, मस्तच. रंगही छान आला आहे त्याला. बघा, रंग मस्त आलेला आहे. तर कट करून घेऊया पीस. स्पॉन्जी झालेला आहे. मस्त झालं. स्पॉन्जी झालेला आहे. रवा केक आपला तयार आहे. बघा, जाळी पण आलेली आहे व्यवस्थित त्याला. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.